तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्यासाठी आता जो संत ज्ञानेश्वर माऊलींचा चांदीचा रथ ओढण्याचा मान जो आहे तो आता आळंदीतीलच गुंडरे कुटुंबियांना जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे। आपण पाहू शकतो की त्यांच्याकडून आता ही बैल खरेदी देखील या ठिकाणी झालेली आहे। विवेक गुंडरे असतील किंवा अर्जुन गुंडरे जो आहे तो यांच्या कुटुंबियांना हा जो आहे या ठिकाणी मान मिळालेला आहे। संग्राम आणि सावकार ही बैलजोडी आपण पाहू शकतो की अतिशय सुरेख अशी बैलजोडी या ठिकाणी गुंडरे कुटुंबियांकडून जी आहे ती घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गुंडरे कुटुंबीय काय सांगाल, काय पहिली भावना आहे तुमची, तुमचा मान जो आहे तो तुम्हाला मिळालेला आहे? आम्हाला खूप खूप आनंद होत आहे, कारण की माऊलींची सेवा करण्याची यावेळेस संधी ही गुंडरे कुटुंबातील विवेक गुंडरे यांना मिळालेली आहे। त्यामुळे खूप आनंद झालेला आहे। आम्ही ही हिंजवडी कुटुंबातील साखरे कुटुंबाकडून वाजत गाजत 5 लाख रुपयाला खरेदी केली आणि ही बैलजोडी आता आम्ही माऊलींच्या रथाला जोडून पंढरपूरला माऊलींचा रथ हा नेणार आहे। काय पहिली भावना आहे तुमची, तुमच्या कुटुंबियांना जो आहे तो हा चांदीचा रथ ओढण्याचा मान मिळालेला आहे? खूप आनंद होत आहे। आम्हाला या माऊलींची सेवा करण्याचा मान भेटलेला आहे। खूप वर्षानंतर आम्हाला हा मान भेटलेला आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि अशीच सेवा आमच्याकडून कायम माऊलीचरी घडत राहावी अशी आम्ही माऊलीचरी प्रार्थना करत आहोत। गुंडरे कुटुंबियांना जो आहे तो या ठिकाणी आता आनंद होताना पाहायला मिळतोय। काय सांगाल, काय ह्या बैलामध्ये जे आहे आता या कमिटीकडून पाहिलं जातं, त्यानंतर ही बैल जी आहेत आता सिलेक्ट केली जातात? ज्यावेळेस आमचा नंबर लागतो, आमचा मान भेटतो आम्हाला, त्यावेळेस आम्ही ही सर्वप्रथम बैल घेताना मोठ्या मापाची घेतो। बैलांच्या नख्या बघितल्या जातात, बैलांचं वशिंड बघितलं जातं, बैलांची शिंगं बघितली जातात, बैलांचं बाशिंग बघितलं जातं आणि जेणेकरून हे बघितलं जातं की ही बैल त्या योग्यतेची आहे की नाही। कारण रथाचं माऊलींच्या रथाचं वेट हे 3200 किलो वजन आहे, तर त्यासाठी बैल माप वाढण्यासाठी तेवढं मोठ्या मापाची बैल लागतात। तर ह्या बैलांचं आम्ही कर्नाटक म्हणा किंवा कोल्हापूर सांगली ह्या भागात आम्ही फिरून बरेचशी बैल बघितली। नंतर बावधन या ठिकाणी बगाड होतं, त्या बगाडाला यंदाच्या वर्षीचा सर्वात मोठे जोड आमचा राजा आणि प्रधान, आम्ही तो जाऊन बघितला। त्या बैलाची प्रॅक्टिस आम्ही तिथं बघितली आणि तो जोड आम्ही 6 लाखाला घेतला आणि त्याच्यानंतर परत आम्ही स्पेअरसाठी उद्या आम्हाला परत कधी रस्त्याने जाताना काय अडचण झालीच तर आम्हाला अजून स्पेअरसाठी एक जोड असावा म्हणून हा जोड आम्ही आता एक 4 दिवसापूर्वी हिंजवडीचे साखरे यांच्याकडून हा 5 लाखाला आम्ही विकत घेतला। आपण पाहिलं तर राजा आणि प्रधान असेल किंवा संग्राम आणि सावकार असेल हे चारही बैल जे आहेत आता संत ज्ञानेश्वर माऊलींचा चांदीचा रथ जो आहे तो आता आळंदी ते पंढरपूर असा जो आहे तो ओढणार आहे। त्यामुळेच आपण पाहिलं तर आज अलंकापुरी आळंदीमध्ये याच बैलांची जी आहे ते वाजत गाजत अशी मिरवणूक देखील या ठिकाणी काढण्यात आली आहे। 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते आता आळंदीकडून पंढरपूरकडे या ठिकाणी होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन नागेश समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।